डिअर स्टुडंट्स, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य देणारे परमपूज्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांना प्रथमतः मी अभिवादन करते. मायसेल्फ प्रोफेसर ज्योती अलाइज मनीषा संजय पाटील फ्रॉम स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज तासगाव. वी आर फ्रॉम स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर. Today we are going to see Unit 2.5, the poem Father Returning Home, written by Dilip Chitre. We are going to see critical appreciation of the poem. Let's see what is required in this appreciation. This slide is showing you the points which are important for critical appreciation of the poem. There are 6 points. First, about the poem, poet and title. Second, theme of the poem. Third, poetic devices, language, style. Number 4, special features, tone and type. Number 5, values and message. And number 6, your opinion about the poem. So these points we are well known for critical appreciation of the poem. Let's see the next. You are seeing this picture showing you the father is in the local train and the other members, passengers also there. See the condition of all of them. They are tired and especially see the father, how he looks. Very tired and weak, and see the clothes and all bag and all these things. Okay, so he is returning in the late evening by the local train in Mumbai. Okay, let's see. This slide is showing you about the poem, poet and title. This poem, Father Returning Home, is taken from Traveling in a Cage. It draws a portrait of a suburban commuter. It depicts his dull, monotonous, exhausting, and equally pitiable daily routine. The poet describes the father's silent and lonely journey home in the crowded Mumbai local train. The poet Dilip Chitre was a celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English. He received the prestigious Sahitya Academy Award both for poetry as well as for his well-known translation work, Says Tuka. The title of the poem, Father Returning Home, is very apt. Father's endless commuting distances him from his children. He spends the past, present, and future alone and in silence. It reflects father's hard work for the family. म्हणजे यामध्ये काय सांगितलं आहे ते मराठीमध्ये पण आपण ऐकूया. ही कविता फादर रिटर्निंग होम ट्रॅव्हलिंग इन अ केज या कविता संग्रहातून घेतलेली आहे. यामध्ये एका उपनगरीय भागात म्हणजे मुंबईतल्या उपनगरीय भागात राहणाऱ्या सातत्याने प्रवास करणाऱ्या नोकरीनिमित्तानं अशा व्यक्तीच्या प्रवासासंदर्भातील ही कविता आहे. आणि यामध्ये या प्रवास करणाऱ्या वडिलांचं वर्णन चित्रण केलं गेलेलं आहे. कवींनी हे वर्णन करताना ह्या फादरची अवस्था कशी एकाकी आहे ते सांगितलेलं आहे. अगदी गर्दीच्या भरलेल्या त्या लोकलमध्ये असूनसुद्धा ही व्यक्ती अगदी अलिप्त असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर कवींच्या विषयीची माहिती जर तुम्ही विचारात घेतलात तर कवी हे द्विभाषिक कवी म्हणून मान्यता पावलेले आहेत. त्यांनी मराठी साहित्यामध्येही लेखन केलेलं आहे. प्रामुख्यानं
कविता संग्रह त्यांचे बरेचसे प्रसिद्ध आहेत. तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांचे पोएटिक वर्क किंवा इतर लिटरेचर तुम्हाला पाहायला मिळेल. एकंदरीत कवींनी किंवा दिलीप चित्रे ह्या साहित्यिकांनी जे काही साहित्य प्रस्तुत केलं त्याच्यामुळं त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आणि त्यांनी सेज तुका यामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचं भाषांतर इंग्लिशमध्ये केलेलं आहे. या कवितेचं जे शीर्षक आहे फादर रिटर्निंग होम, ते अगदी या कवितेला तंतोतंत जुळणार आहे आणि यामधील फादर यांच्यावरतीच फोकस करण्यात आलेला आहे आणि त्यांनी आपल्या नोकरीनिमित्तानं घरापासून दूर जातात आणि पुन्हा खूप उशिरा परत येतात. यामुळं काय होतं की सातत्यानं ते आपल्या मुलांपासून दूर राहतात. परिणामी हे कम्युटिंग डिस्टन्स त्यांच्या घरातही निर्माण होतं असं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी एकाकी जीवन जगणारे असे हे वडील त्यांचे परिश्रम त्यांच्या कुटुंबासाठी चाललेले आहेत, परंतु कुटुंबात किंवा तिथं बाहेर त्या लोकलमध्ये प्रवास करताना त्यांची अवस्था कशी झालेली आहे त्याचं चित्रण आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळतं. सेकंड नंबरला थीम ऑफ द पोएम याविषयीची माहिती येते. द फादर इज द मेन कॅरेक्टर इन द पोएम. ही वर्क्स हार्ड फॉर द फॅमिली. He does not spend any money on himself. He hurries along the platform and again hurries on to his home. His endless commuting distance him from his children. His family members have no care, love, or respect for him. There is no bonding. He is lonely among his own family. Home is only a shelter for him and he is only a provider for them. No one shares his dreams. He spends the past, present and future alone and in silence. It seems that he is a stranger among his family in his own home. The poem is about a man who may be misunderstood. मग हा आशय आपल्याला काय सांगून जातो तर या कवितेमध्ये चित्रित करण्यात आलेले जे प्रमुख पात्र आहे ते म्हणजे फादर. त्यांच्याविषयी सांगतानाच कवी म्हणतात की आपल्या कुटुंबासाठी हार्डवर्क करणारे, खूप परिश्रम घेणारे ते आहेत आणि जे काही त्यांनी पैसा मिळवतात नोकरीतून तो सगळा आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी ते खर्च करतात. स्वतःसाठी एकही दमडी ते खर्च करत नाहीत आणि जेव्हा ते कामानिमित्त बाहेर पडतात तेव्हाही त्यांची धावपळ सुरूच असते आणि जेव्हा कामावरून परत यायला लागतात तेव्हा घरी कधी एकदा पोहोचतो अशा ओढीनं ते येत असतात. त्यामुळं त्यांची धावपळ तेव्हाही सुरूच असते. याप्रमाणे अगदी कधीही न थकता न थांबता त्यांचा हा प्रवास सुरू राहतो, पण त्याचा एक विपरीत परिणाम असा घडतो की नेहमीच ते आपल्या मुलांपासून दूर राहतात आणि त्यांच्यातलं अंतर वाढत जातं, दुरावा निर्माण होतो. परिणामी या फादरना त्यांच्या कुटुंबियांच्याकडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही, त्यांच्याविषयी कोणालाही प्रेम वाटत नाही, आत्मीयता राहिलेली नाही आणि त्यांच्याविषयी आदराची भावनासुद्धा कोणाकडे नाही असं एक विचित्र असं सत्य आपल्यासमोर उभं ठाकतं. या कुटुंबामध्ये एकमेकांच्या विषयी कोणत्याही प्रकारचं बॉन्डिंग नाही आहे, कोणतेही बंध त्यांना एकमेकांशी बांधून ठेवत नाहीत. परिणामी हे वडील अगदी एकाकी जीवन जगतात. कामानिमित्त बाहेर पडलेले असताना त्या वातावरणात
ते जातात, प्रवास करतात, पण कोणातही मिसळू शकत नाहीत. अगदी एकटे एकटे असतात, अलिप्त असतात. आणि घरी परतून येतात तेव्हा घरात पण ते या पद्धतीनं स्ट्रेंजर असल्यासारखे, अपरिचित असल्यासारखे वावरत राहतात किंवा एकूणच कुटुंबातील कोणीही त्यांच्याशी कोणत्याही गोष्टी शेअर करायला तयार नाहीत. या पद्धतीनं या कुटुंबातला विस्कळीतपणा आपल्यासमोर येऊन उभा राहतो. त्यानंतर 3 नंबरला पोएटिक डिव्हायसेस, लँग्वेज अँड स्टाईल. The poet has used different poetic devices such as alliteration, simile, onomatopoeia, synecdoche and transferred epithet. या कवितेमध्ये विविध प्रकारचे अलंकार वापरलेले आहेत. ॲलिट्रेशन, सिमिली, ऑनोमॅटोपिया, सिनेक्डोच, ट्रान्सफर्ड एपिथेट या सगळ्याविषयी तुम्हाला कल्पना असेल. आणि पुन्हा नंतर याविषयी स्पेशली फिगर्स ऑफ स्पीच म्हणून मी तुम्हाला त्याची कल्पना देणारच आहे. तसंच द पोएट हॅज युज्ड इमॅजरी, सिम्बॉलिझम अँड इन्फॉर्मर लँग्वेज. या कवितेमध्ये कवींनी काही प्रकारची काल्पनिकता, इमॅजरी वापरलेली आहे, सिम्बॉलिझम, प्रतीकांचा वापर केलेला आहे आणि इनफॉर्मल लँग्वेज आहे, अनौपचारिक स्वरूपाची भाषा यामध्ये वापरण्यात आलेली आहे. द पोएट हॅज युज्ड अँड इझी स्टाईल. इट इज व्हेरी इफेक्टिव्ह. इट मेक्स अस थॉटफुल. कवींची भाषाशैली ही तशी अगदी साधी, सोपी असलेली तुम्हाला दिसेल आणि तरीसुद्धा ही कविता आपल्यावरती प्रभाव टाकून जाते आणि आपल्याला विचार प्रवृत्त करते. देर इज नो एनी स्पेसिफिक राईम स्कीम अँड द लाईन्स आर ऑफ इरेग्युलर लेंथ. पूर्ण कवितेवरती तुम्ही नजर टाकलीत तर 116 आणि 117 पानावरती ही कविता आपली विभागलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला दिसेल की कुठंही यात राईम स्कीम आलेली नाही, यमक साधलेलं नाही, तालबद्धता त्या पद्धतीनं काही इथं आढळत नाही. आणि त्याचबरोबर या कवितेच्या काव्यपंक्ती जर पाहिल्यात तर त्यामध्येही इरेग्युलरनेस आहे. काही ओळी कमी लांबीच्या आणि काही जास्त लांबीच्या या पद्धतीच्या तुम्हाला आढळून येतील. पुढील मुद्दा आहे स्पेशल फीचर्स, टोन अँड टाईप. द पोएट हॅज युज्ड स्पेशल फीचर्स. इट इज अ मेटाफॉर फॉर द फादर्स आयसोलेटेड लाईफ. द पोएट स्पीक्स ऑफ द unseen eyes. The setting is dusk in monsoon. Father's soggy clothes and mud-stranded raincoat symbolizes sad life. The repeated word shows eagerness. The tone of the poem is sarcastic and it's the reflective poem. बघा, यामध्ये कवींनी काही वैशिष्ट्यपूर्ण रचना वापरलेली आहे. प्रामुख्यानं या कवितेतल्या वडिलांच्या जीवनाबद्दल रूपकात्मकता तुम्हाला दिसून येईल. तसंच कवींनी अनसीइंग आईज हा खास उल्लेख केलेला आहे. वास्तविक मनाचे चक्षु असं त्यांना म्हणायचं आहे. आणि इथं सेटिंग म्हणून बॅकग्राऊंडला आपल्याला मान्सूनचं उदाहरण दिलेलं आहे. तसंच या मान्सूनच्या स्थितीमुळं आणि मुंबईतला पाऊस म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अशा धुवांधार पावसामध्ये या वडिलांचे कपडे हे बऱ्याचदा ओलेचिंब झालेले असतात आणि तशाच ओल्या चिंब कपड्यांनी ते वावरतात. किंवा त्यांनी रेनकोट घातलेला आहे परंतु तो रेनकोट सगळा काय होतो, चिखलानं बरबटलेला असतो, स्टेंड. हे सगळं चित्रण पुन्हा काय दर्शवतं, सॅड लाईफ. वडिलांचं दयनीय असणारी वडिलांची स्थिती यामध्ये आपल्याला लक्षात येते. आणि यात काही शब्द हे रिपीट होताना दिसतात, पुनरावृत्त होताना दिसतात. प्रामुख्यानं हरीज हा शब्द की ज्याच्यामध्ये आपल्याला वडिलांची उत्सुकता कामावर जाण्यासाठीची आणि घरी परतण्याची व्यक्त होताना दिसते. या कवितेमध्ये थोडासा सार्कॅस्टिक म्हणजे उपरोधिक स्वर वापरण्यात आलेला आहे.
तरीसुद्धा ही कविता रिफ्लेक्टिव्ह आहे. या कवितेतले विचार आपल्याला ढवळून काढतात आणि आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नको पाहिजे याची जाणीव, विचारमीमांसा आपल्यामध्ये निर्माण करण्यात ही कविता यशस्वी ठरते. नंबर 5, व्हॅल्यूज अँड मेसेज. This poem teaches the value of respecting the elders. It shows how we should not behave to persons who are in the autumn of their life. या कवितेतून मूल्य कोणतं आपल्याला सांगितलेलं आहे तर आपण नेहमीच जे वयोवृद्ध आहेत, आपल्यापेक्षा प्रौढ आहेत, अशा सर्वांचा सन्मान केलाच पाहिजे, त्यांना आदर दिलाच पाहिजे. तसंच यामध्ये हेही सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये या अवस्था ठरलेल्या आहेत. त्यामुळं आपणही केव्हा तरी तारुण्यातून बाहेर पडून प्रौढावस्थेकडे जाणार असतो किंवा वृद्धावस्थेकडे जाणार असतो. तेव्हा त्या परिस्थितीत आपल्यालाही कुणाच्या तरी आधाराची गरज असते. तसंच या फादरना पण आहे आणि म्हणून या प्रकारच्या ग्रे पीपलकडं, वृद्ध किंवा प्रौढ व्यक्तींच्याकडं अत्यंत काळजीपूर्वक व्यवहार आपला असला पाहिजे. द पोएम मेसेजेस हाव इट इज रॉंग दॅट द एल्डरली पर्सन्स आर युज्ड बाय देअर ओन चिल्ड्रन अँड निग्लेक्टेड वेन दे नीड केअर. ॲक्च्युली इट शुड नॉट हॅपन. एव्हरीवन मस्ट रिस्पेक्ट अँड केअर द एल्डर्स. एकूणच आपल्यापेक्षा प्रौढ असणाऱ्या आणि वयोवृद्ध असणाऱ्या व्यक्तींची काळजी घेणं, लहान मुलांचं संगोपन करतो तितकंच यांच्याबद्दलही आपल्याला करावं लागतं, हे लक्षात येईल. या बाल्यावस्थेत आणि नंतर या वृद्धावस्थेत व्यक्ती ही दुसऱ्यावरती अवलंबून राहत असते आणि त्याची जाणीव ही प्रत्येकाला असली पाहिजे. परंतु या कवितेमध्ये ही जी मुलं आहेत ती मुलं जणू काही आपल्या वडिलांच्याकडून मिळणारा हा पैसा शरीरासाठी वापरतात, म्हणजे त्यांचा वापर करून घेतात, परंतु त्यांच्याकडं दुर्लक्ष करतात. त्यांच्याशी सुखसंवाद करण्याचं तर दूरच राहिलं, त्यांच्याकडं कटाक्ष टाकायलासुद्धा त्यांच्याकडं वेळ नाही. असं एक भयावह चित्र या कुटुंबातलं आपल्यासमोर येतं आणि तेव्हा आपल्याला जाणवतं की असं कधीच घडता कामा नये. आपल्या कुटुंबामध्ये आपापसामध्ये आत्मीयता आणि जिव्हाळा या भावना असल्याच पाहिजेत. 6 नंबर आहे, युअर ओपिनियन अबाउट द पोएम. धिस पोएम एक्सप्रेसेस द रिफ्लेक्टिव्ह थॉट्स. आय फील सॉरी फॉर सच पीपल who have worked hard in their life, but the younger relatives discard them once their use is over. It makes us aware how we should not behave to persons who are in the autumn of their life. We should love and respect our parents. We must be sure to be loving and respectful in our everyday behavior and actions. This poem makes us thoughtful and transplants moral values. एकूण ही कविता वाचल्यानंतर माझ्या मनात जे विचारांचं आंदोलन झालं ते इथं मी मांडलेलं आहे. तुम्हाला व्यक्तिगत ही कविता वाचल्यानंतर काय वाटलं ते तुमचं मत तुमच्या पद्धतीनं तुम्ही मांडू शकता. पण मला जे वाटलं ते असं आहे की यामध्ये जे या वडिलांचं चित्रण करण्यात आलेलं आहे ते तसं आपल्याला दुःखी करून जाणार आहे, व्यथित करून जाणार आहे. असं कोणाच्याही बाबतीत घडता कामा नये हा विचार आपल्या मनात रुजला जातो आहे. आणि प्रामुख्यानं आपण आधी पण जो विचार ऐकलात त्यानुसार यामध्ये ज्या व्यक्ती आपल्यासाठी झटतात, कष्ट घेतात, त्याची जाणीव आपल्याला असलीच पाहिजे. आणि कर्तव्यपूर्ती म्हणून त्यांनी काम करतात असं जर आपण समजत असाल तर
आपलं कर्तव्य काय हे पण आपण विसरता कामा नये. त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं तर पुढे जाऊन मुलांनी पण आपल्या या वडीलधाऱ्यांसाठीचं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. अत्यंत निष्ठावंतपणे आपल्या वडीलधाऱ्यांची सेवा करणं हाच आपला धर्म असणार आहे. तेव्हा कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध जर आपल्याला कायमस्वरूपी चिरंतनपणे टिकवून ठेवायचे असतील आणि कुटुंब व्यवस्था ही आहे या पद्धतीनं खूप उत्कृष्टपणे जर आपल्या संस्कृतीचं किंवा परंपरेचं जतन करून आपल्याला टिकवून ठेवायचे असेल तर या सगळ्या गोष्टी करणं हे आपल्याला अपेक्षित ठरेल. ओके, या पद्धतीनं आपण सर्व माहिती घेतलेली आहे या ॲप्रिसिएशनमध्ये. थँक्यू. सी यू ऑल. ओके.